स्वतेज नेत्री तिमिरव गजारी ब्रह्मांड धीशा मदनांतकारी तुझ वीण शंभो मज कोणतारी जटा विभूती चंदनाची कपाल माला पीठ गौतमीची पंचानना विश्व निवांतकारी तुझ वीण शंभो मज कोणतारी हे पिनाकपाणी नवृत्ता नागभूषणा निळकंठा पार्वती परमेश्वरा तुझ्या पवित्र चरणी राजा विश्वराज शतशः प्रणाम करतो. सर्व सुखाचा आहे असं हे माझं कान्यकुब्ज नगर आणि या कान्यकुब्ज नगराच्या राज्य गादीवर आम्हाला अधिष्ठित करण्यात आलं. आमची पितृदेवता म्हणजे गाधी राजा, आमचे आजोबा म्हणजे कुशिंद राजा. पितृपश्चात हे राज शिकड आमच्या मस्तकी चढविण्यात आलं. तक्षणी आम्ही आमच्या जीवनात प्रतिज्ञा घेतली, नियतो यत्र धर्मो वै तमशंकः समाचरः प्रिया प्रिये परित्यज्य समहा सर्वेषु जंतुषु. अर्थात या जीव प्राणी मात्राचं संरक्षण करण्याचं कार्य राजा विश्वराजाचं आहे हे आमच्या मनाला आम्हाला खात्री दिली. खरं पाहता वास्तव तर फार वेगळंच होतं. कारण आमची पितृदेवता म्हणजे गाधी राजा यांना पुत्र नव्हता. होती ती फक्त एक कन्या जिचं नाव सत्यवती. पण या सत्यवतीसाठी मागणी कोणी घातली असेल तर रुचिक ऋषींनी होय. पण रुचिक ऋषींना या क्षत्रियानं कन्या कशी द्यावी, क्षत्रियाचं ब्राह्मण असं नातं माझी पितृदेवता सोडू पाहत नव्हती. त्यासाठी केवळ 1,000 श्यामकर्ण अश्वत रुचिक महल आपण आणून दिला असाल तर माझी बाळ सत्यवती हीच लग्न आपल्याशी करून दिली. शेवटी वेद पठन करणारे ज्ञानवंत महंत ते त्याने 1,000 अश्व आणूनही दिले आणि अखेर सत्यवतीचं लग्न रुचिक महंतांशी झालं. सुखमय संसाराला आरंभ झाला. पण अपत्य प्राप्ती नव्हती. तेव्हा रुचिक महंतांनी पिठाचे 2 लाडू तयार केले आणि त्याच 2 लाडूंवर अभिमन्यूचा मंत्र प्रेरीला दिला आणि ते प्रेरून 2 लाडू आपल्या पत्नी सत्यवती जवळ दिले आणि म्हणाले, एक हात तुझ्यासाठी आहे आणि दुसरा आहे तो तुझ्या आईसाठी. कारण कान्यकुब्ज नगरीला कुणीतरी शूरवीर असा राजा पितृपश्चात न्यायला हवा. पण गंमत झाली, ते लाडू मात्र बदलले गेले. किंवा तो जो लाडू सत्यवतीनं भक्षण करायला हवा होता तो आईला दिला गेला आणि आईचा लाडू मात्र सत्यवतीला मिळाला. पण केवळ सत्यवतीच्या पोटी सुद्धा अपत्य संतान जन्माला आला आणि गाधी राजांच्या पत्नीच्या पोटी अर्थात आमचा जन्म झाला. पण का कोण या राजविलासात आमचं मन रमत नाही. राजसूत आम्हाला अति कसपटाप्रमाणे वाटतं. कुठेतरी अरण्यात जावं, वेद पठन करावे, आश्रमाची स्थापना करावी असं मन आमचं वेळोवेळी आम्हाला ग्वाही